नीटच्या पेपर फुटी प्रकरणातील सीबीआयनं अटक केलेल्या 3 आरोपींना आज दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टात हजर केलं जाणार आहे। यामध्ये पुण्यातून अटक केलेली फिजिक्सची प्राध्यापिका मनीषा हवालदार तसंच आधीच ताब्यात असलेले केमिस्ट्रीचे प्राध्यापक पीव्ही कुलकर्णी आणि ब्युटिशियन मनीषा वाघमारे यांचा सुद्धा समावेश आहे। कुलकर्णी आणि वाघमारे यांची 10 दिवसांची सीबीआय कोठडी आज संपते। या गैरव्यवहाराच्या सखोल चौकशीसाठी सीबीआय आरोपींच्या कोठडीमध्ये वाढ करण्याची मागणी सुद्धा करण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल कारण की सीबीआय कोर्टात विशेष सीबीआय कोर्टात त्या तिघांना आज हजर केलं जाणार आहे। काय होऊ शकतं कारवाई दरम्यान, सुनावणी दरम्यान? आतापर्यंत साधारणपणे या प्रकरणामध्ये मनीषा हवालदार हिला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि या अगोदर जेव्हा तिला अटक करण्यात आली होती त्या दरम्यान तपास काय काय झालेला आहे, यांच्याकडनं काय अधिकची माहिती अपेक्षित आहे, काय मिळालं आहे या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये युक्तिवाद होईल। कारण सुरुवातीच्या जेव्हा एखाद्या व्यक्तीला अटक केल्यानंतर साधारणपणे 10 दिवस, 8 दिवस, 9 दिवस सीबीआय कोठडी मिळत असते। मात्र विषय असा असतो की त्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा पोलीस हजर करतात तेव्हा पोलिसांना सांगावं लागतं की यांना अटकेमध्ये ठेवण्याची का गरज आहे किंवा पुरावे इन्फ्लुएन्स होऊ शकतात का, हे सगळे मुद्दे मांडावे लागतात आणि जर ते योग्य ठरले नाही तर कदाचित न्यायालयीन कोठडी दिली जाते। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आज जेव्हा या लोकांना, आरोपींना, मनीषा हवालदार असो, प्रल्हाद कुलकर्णी असो, ब्युटिशियन मनीषा वाघमारे असो, यांना हजर केलं जाईल तेव्हा न्यायालय यांना विचारेल की आतापर्यंत काय तपास झाला, यांच्याकडे कोणते पुरावे आढळले, यांचा प्रत्यक्ष गुन्ह्यामध्ये काय समावेश होता त्याचे पुरावे आणि युक्तिवाद केला जाईल आणि आरोपीच्या वकिलांकडनं सांगितलं जाईल यांच्याकडनं आतापर्यंत ह्या गोष्टी झालेल्या आहेत, आता याच्यासाठी सीबीआय कोठडीची काय गरज आहे आणि मग त्यावर दोघांचा युक्तिवाद होऊन आतापर्यंत काय तपास झाला हे देखील देशासमोर येईल आणि यामध्ये खऱ्या अर्थानं कोण महत्वाचा गुन्हेगार होता हे देखील या निमित्ताने आपल्या समोर येताना पाहायला मिळणार आहे। नाही, बरोबर। आता ही सुनावणी होतेच, हवालदार वाघमारे आणि पीव्ही कुलकर्णींच्या कोठडीमध्ये वाढ होते का याकडे सुद्धा लक्ष असेल। शिवाजी, धन्यवाद सगळ्या ताज्या माहितीसाठी। आणि नीट पेपर फुटी प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा सुनावणी पार पडणार आहे। मेडिकल असोसिएशन्स कडून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली गेली आहे आणि त्यामुळे राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच NTA बरखास्त करण्याची मागणी सुद्धा लावून धरली गेली आहे। न्यायमूर्ती PS नरसिम्हा आणि आलोक आराधेंच्या खंडपीठासमोर आज ही सुनावणी होणार आहे, पार पडणार आहे। बहुचर्चित नीट पेपर फुटी प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टामध्ये अत्यंत महत्त्वाची सुनावणी होणार आहे। फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन्स आणि युनायटेड डॉक्टर्स फ्रंट यांनी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या। या याचिका ज्या दाखल केल्या गेल्यात या याचिकांमध्ये NTA ही संस्थाच बरखास्त करा अशी प्रमुख मागणी लावून धरली गेली। इतरही अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यामुळे न्यायमूर्ती PS नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर आज ही सुनावणी पार पडणार असल्यानं सगळ्या देशाचं लक्ष या सुनावणीकडे लागलंय। मेडिकल असोसिएशननं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे, NTA बरखास्त करण्याची मागणी केली गेली आहे। ही सुनावणी बरीच महत्त्वाची मानली जाते। आणि याच नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट आल्याचा पाहायला मिळतंय। परीक्षेनंतर नोट्स आणि कागदपत्र रद्दीमध्ये विकली गेलेली आहेत। लातूरच्या 2 डॉक्टरांनी सीबीआयकडे धक्कादायक कबुली दिली आहे। रद्दीमध्ये विकलेल्या कागदपत्रात नेमकं होतं काय याचा तपास सध्या सीबीआय कडून सुरू आहे। लातूर शहरामध्ये 5 जणांचं सीबीआय पथक ठाण मांडून आहे। संशयित डॉक्टर्सची सीबीआय कडून कसून चौकशी सुद्धा सुरू आहे। जप्त कागदपत्र आणि मोबाईल शोधून महत्त्वाचे धागेदोरे शोधण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत। लातूर इथल्या नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास सीबीआयच्या पुणे पथकाकडून अत्यंत वेगानं सुरू आहे आणि यामध्ये एका नव्या ट्विस्टची भर पडली आहे। चौकशी दरम्यान 2 डॉक्टर्सनी परीक्षेच्या महत्त्वाच्या नोट्स आणि कागदपत्र रद्दीमध्ये विकल्याची कबुली दिल्यानं सीबीआय आता त्या कागदपत्रांचा कसून शोध घेते। या प्रकरणात आतापर्यंत 4 डॉक्टर्सची चौकशी झालेली असून त्यांचे मोबाईल आणि इतर साहित्य जप्त केले गेले। दिल्ली आणि पुण्यातील वरिष्ठांच्या सूचनेनुसार सीबीआयचे 5 जणांचं पथक गेल्या 11 दिवसांपासून लातूरमध्ये ठाण मांडून आहे। जप्त साहित्य जे केलं गेलेलं आहे त्या साहित्यातून मिळणाऱ्या धाग्यादोऱ्यांवर पुढील तपास चक्र वेगाने फिरत आहे।